इयत्ता 5वी, विषय मराठी, पाठ 7वा, अरण्यलिपी, स्वाध्याय. प्रश्न पहिला, एका वाक्यात उत्तरे लिहा. अ. अरण्यलिपी म्हणजे काय? उत्तर: अरण्यलिपी म्हणजे वन्य प्राण्यांच्या पावलांचे ठसे, आवाज, विष्ठा, झाडे झुडपे यावरून त्यांची ओळख करून घेण्याची पद्धत होय. आ. वाघांची गणती कशावरून केली जाते? उत्तर: वाघांची गणती त्यांच्या पावलांच्या ठशांवरून केली जाते. ई. जंगलात कोणते प्राणी धोक्याची सूचना देतात? उत्तर: जंगलात हरिण, सांबर व काळवीट हे प्राणी धोक्याची सूचना देतात. प्रश्न दुसरा आहे. खालील प्रश्नांची 3 ते 4 वाक्यात उत्तरे लिहा. अ. वाघाचे क्षेत्र कशावरून ओळखता येते? उत्तर: वाघाच्या पायांच्या ठशावरून त्याचे क्षेत्र ओळखता येते. वाघाचे ठसे ठराविक भागात दिसले तर तो भाग त्याचा परिसर असल्याचे समजते. तसेच त्याच्या ठशांची लांबी आणि रचना यावरूनही वाघाची माहिती मिळते. आ. वाघ वाघिणीच्या ठशामध्ये काय फरक असतो? उत्तर: वाघाचे पुढचे आणि मागचे पाय यांचे ठसे वेगवेगळे असतात. वाघिणीच्या ठशामध्ये आकाराने व रचनेचे फरक दिसतात. त्यामुळे ठशावरून वाघ नर आहे की मादी हे ओळखता येते. ई. शिकार झालेला प्राणी कसा होता हे कशावरून ओळखता येते? उत्तर: शिकार झालेल्या प्राण्याचे न खाल्लेले भाग, हाडे आणि केस यावरून तो प्राणी कसा होता हे ओळखता येते. तसेच त्याच्या शरीराच्या उरलेल्या भागावरून कोणत्या प्राण्याने शिकार केली हेही समजते. प्रश्न तिसरा तुमच्या शब्दात लिहा. तुमच्या घरी शेजारी कोणकोणते प्राणी आहेत, ते कसे चालतात, ते काय खातात, तसेच वेगवेगळ्या प्रसंगी त्यांनी केलेल्या कृतींचे व आवाजांचे निरीक्षण करा. तुमचे अनुभव लिहा. उत्तर: माझ्या घरी काही प्राणी आहेत. आमच्याकडे कुत्रा आणि 2 मांजरी आहेत. कुत्रा घराची राखण करतो आणि अनोळखी व्यक्ती आल्यावर भुंकतो. तो नेहमी घराभोवती फिरत असतो आणि आमचे रक्षण करतो. मांजरी घरात शांतपणे फिरतात आणि दूध भाकरी खातात. त्या खूप चपळ आहेत आणि उंदीर पकडतात. या प्राण्यांच्या वागणुकीवरून त्यांची स्वभाव वैशिष्ट्ये समजतात. कुत्र्याचा भुंकण्याचा आवाज वेगळा असतो, तर मांजरीचा म्याव म्याव असा आवाज येतो. त्यांच्या हालचाली आणि आवाज यावरून आपण त्यांची ओळख करू शकतो. खेळू या शब्दांशी. मूळ शब्द ठसा या शब्दाचे सामान्य रूप होताना स चा श होतो. उदाहरणार्थ ठशावरून, ठशात, ठशांचा इत्यादी. याप्रमाणे पैसा, म्हैस या शब्दांची सामान्य रूपे लिहा. उत्तर: पैसा, पैशावरून, पैशात, पैशांचा, म्हैस, म्हशीवरून, म्हशीत, म्हशीची. या पाठातला पालापाचोळा, झाडे झुडपे, नदी नाले हे जोड शब्द आले आहेत. यासारखे तुम्हाला माहीत असलेले आणखी जोड शब्द लिहा. उत्तर: डोंगर, दऱ्या, घरदार, सणवार, भाजीपाला, सुखदुःख. मजा या शब्दाला ईशी शब्द लागून मजेशीर हा शब्द तयार झाला आहे. यासारखे आणखी शब्द शोधा, त्यांचा संग्रह करा. उत्तर: रंग रंगीत, चव चविष्ट, विनोद विनोदी, खेळ खेळकर, धाडस धाडसी. वाचा. सुभाष शाळेत आला. समोरच त्याला त्याचा मित्र समीर दिसला. सुभाषला खूप आनंद झाला. तो म्हणाला, मित्रा, काय रे, कसा आहेस?
बरं वाटतंय ना तुला? तू नव्हतास तर मला करमत नव्हतं, सुभाष बोलत होता. बोलताना तो अगदी रडवेला झाला होता. समीरने त्याच्या खांद्यावर हात ठेवला व त्याने सांगायला सुरुवात केली. पुढील परिच्छेदात अधोरेखित केलेली सर्वनामे कोणासाठी वापरली आहेत ते त्या शब्दासमोर लिहा. उदाहरणार्थ त्याला, सुभाषसाठी. उत्तर: त्याचा, सुभाषचा, तो, सुभाष, तुला, समीरला, त्याच्या, सुभाषच्या, मला, सुभाषला, तू, समीर, तो, सुभाष, त्याने, समीरने. खाली काही वाक्ये दिली आहेत. त्यातील नामे ओळखून त्यासाठी योग्य ती सर्वनामे वापरा. अ. हसीना खूप हुशार आहे. ती रोज शाळेत जाते. आ. पक्षी उडत उडत लांब गेले. ते दिसेनासे झाले. ई. बाई मुलांना खाऊ वाटत होत्या. त्या मुलांशी गप्पा मारत होत्या. ई. भाऊ घरात गेला. त्याला काही सुचेना. खालील वाक्यातील सर्वनामे अधोरेखित करा. अ. ते बाजारात गेले. ते. आ. तुला त्यांनी हाका मारल्या. तुला त्यांनी. ई. आम्ही जेवण करत होतो. आम्ही. ई. त्याचा आवाज गोड आहे. त्याचा. उ. मी स्वतः झाडून घेतले. मी स्वतः. उ. आपण प्रकल्प पूर्ण करूया. आपण. या पाठातील सर्वनामे शोधून लिहा. उत्तर: मी, आम्ही, आपण, तू, तो, ती, ते, त्याला, त्याचा, त्याने, त्याच्या, त्यांना, तुला, मला, स्वतः.